आज आपण इयत्ता 8वीचा सराव संच 11.3 सोडवणार आहोत. प्रश्न पहिला, पुढील सारणीतील माहितीवरून शतमान स्तंभालेख काढा. याआधी आपण विभाजित स्तंभालेख पाहिला काढला. आज आपण शिकणार आहोत शतमान स्तंभालेख. विभाजित स्तंभालेखाप्रमाणेच हा स्तंभालेख आहे. इथे आपल्याला सारणी दिली आहे. आपण आधी सारणी पाहूया. इयत्ता 8वीच्या तुकड्या दिल्या आहेत ABCD. गणितात A श्रेणीमध्ये आलेले विद्यार्थी म्हणजे गणितात A श्रेणी मिळालेले विद्यार्थी येथे दाखवले आहेत. एकूण विद्यार्थी आहेत 60. त्यापैकी 45 विद्यार्थ्यांना A श्रेणी मिळाली आहे A डिव्हिजनमध्ये किंवा A तुकडीमध्ये. नंतर B मध्ये 55 पैकी 33 विद्यार्थ्यांना. अशा प्रकारे ही माहिती आपल्याला दिली आहे. आता याच माहितीत आपण 2 कॉलम वाढवलेले आहेत. आता आपल्याला इथे शतमान स्तंभालेख काढायचा आहे. म्हणून आपल्याला गणितात A श्रेणी मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे शतमान आपल्याला इथे काढावे लागेल. तर शतमान काढायचं म्हणजे काय, तर टक्केवारी आपल्याला काढायची आहे. म्हणजेच 60 पैकी 45 विद्यार्थी तर 100 पैकी किती असं आपल्याला काढावं लागेल आणि त्यावरून आपल्याला शतमान स्तंभालेख काढता येतो. म्हणून आपण 100 पैकी किती म्हणजेच किती टक्के विद्यार्थ्यांना A श्रेणी मिळाली आहे ते आधी काढून घेऊया प्रत्येक तुकडीचं. आणि नंतर समजा आता 60 पैकी 45 विद्यार्थ्यांना मिळाले, त्यापैकी आता मग उरलेले किती विद्यार्थी आहेत ते सुद्धा आपल्याला इथे काढायचे आहेत. त्यांचे सुद्धा टक्केवारी आपल्याला इथे काढायची आहे. आपण आधी काढूया 60 पैकी 45 तर 100 पैकी कितीच म्हणजेच 100 पैकी किती टक्के विद्यार्थ्यांना A श्रेणी मिळाली आहे. आता टक्केवारी कशी काढायची पहा. 60 एकूण विद्यार्थी किती आहेत 60. 60 पैकी किती विद्यार्थ्यांना 45 विद्यार्थ्यांना मिळाले आहे म्हणजे 100 पैकी किती म्हणून गुणिले 100. आता इथे संक्षिप्त रूप देता येते. हा 0 गेला, हा 0 गेला, 2 ने भाग जातोय. 2 त्रिक 6, 2 पंचे 10, 3 ने पुन्हा 45 ला भाग जातोय. 3 एक 3, 3 एक 3, 3 पाचे 15, 15 गुणिले 5 राहिले म्हणजे 15 पाचे 75. किती टक्के आले 75 टक्के. 60 पैकी 45 म्हणजे 100 पैकी किती 75 म्हणजे 75 टक्के विद्यार्थ्यांना A श्रेणी मिळाली आहे. आता B डिव्हिजनचा काढूया. 55 पैकी 33, 55 छेदात 33 अंशात गुणिले 100 बरोबर. आता 11 ने भाग जातोय. 11 पाचे 55, 11 त्रिक 33, 5 ने पुन्हा 100 ला भाग जातोय. 5 एक 5, 5 दुने 10, 5 शून्य 0, वर राहिले 3 गुणिले 20, 20 त्रिक 60 म्हणजेच 60 टक्के. C डिव्हिजनचं काढूया. C तुकडीचं काढूया. पहा 40 पैकी 10 तर 100 पैकी किती. संक्षिप्त रूप 0 गेला, 0 गेला, हा 0 गेला, सॉरी हा 0 जाणार नाही, हा अंशातला 0 आहे. फक्त हा 0 गेला आणि हा 0 गेला. वरती राहिले 10 गुणिले 10, खाली राहिले आहेत 4. आता पुन्हा 2 ने भाग जातोय. 2 दुने 4, 2 पंचे 10, पुन्हा 2 ने भाग जातोय. 2 एक 2, 2 पंचे 10, 5 गुणिले 5, 5 5 25, 25 टक्के. आता D तुकडीचं काढूया. D तुकडीत पहा 75 पैकी 15 विद्यार्थ्यांना A श्रेणी मिळाली तर 100 पैकी किती म्हणून गुणिले 100 बरोबर. आता पहा इथे 15 नेच भाग जातोय. 15 एक 15, 15 पाचे 75, 5 ने पुन्हा 100 ला भाग जाते. 5 एक 5, 5 दोने 10, 5 शून्य 0, 20 म्हणजे इथं आले 20 टक्के. आता उरलेले विद्यार्थ्यांचे शतमान. उरलेल्या विद्यार्थ्यांचं शतमान कसं काढायचे पहा. आता या 100% मधून हे 75% A श्रेणीवाले वजा केले तर उरलेले विद्यार्थ्यांचं शतमान आपल्याला मिळेल. म्हणून उरलेले विद्यार्थी आपल्याला
टक्केवारीमध्ये इथे लगेच डायरेक्ट भेटून जातील. म्हणून 100 वजा 75 बरोबर 25. म्हणजे 25% विद्यार्थी आहेत उरलेले ज्यांना ए श्रेणी मिळाली नाही. सगळ्याच तुकड्यांचं आपण तसं करून घेऊया. उर्वरित विद्यार्थ्यांचं शतमान काढून घेऊया. इथे आले आहेत 60%, म्हणजे 100 वजा 60 बरोबर 40. इथे आलेत 25%, म्हणजे 100 वजा 25 बरोबर 75. इथे आले आहेत 20, म्हणजेच 100 वजा 20 बरोबर 80. अशा प्रकारे उर्वरित विद्यार्थ्यांचं शतमानसुद्धा आपल्याला उर्वरित विद्यार्थ्यांची शतमान म्हणजेच विद्यार्थ्यांची टक्केवारीसुद्धा आपण काढली. आता आपण काढूया शतमान स्तंभालेख. हा आहे आपला आलेख कागद. आलेख कागदावर आपण नेहमीप्रमाणे एक्स अक्ष आणि वाय अक्ष काढून घेऊ. आता वाय अक्ष काढू आपण. हा आहे आपला वाय अक्ष. वाय अक्ष खाली एक्स अक्षावर आपल्याला तुकड्या दाखवायच्या आहेत. ए बी सी डी या तुकड्या दाखवायच्या आहेत. वाय अक्षापासून 1 सेंटीमीटरचं अंतर सोडून पहिल्या 1 सेंटीमीटरवर आपण तुकडी दाखवूया ए. नंतरच्या 1 सेंटीमीटरवर बी, सी आणि डी या 4 तुकड्या आहेत आपल्या. खाली आपण तुकड्या दाखवल्या आहेत म्हणून आपण लिहिणार तुकड्या. वाय अक्षावर आपल्याला घ्यायचं असतं प्रमाण. आता पहा, उदाहरणामध्ये आपल्याकडे कमीत कमी 20% 75% टक्के आहेत. म्हणजे आपल्याला प्रत्येक सेंटीमीटरवर 10% घ्यावे लागतील. म्हणून आपण प्रत्येक सेंटीमीटरवर 10% प्रमाण घेऊया आणि प्रत्येक सेंटीमीटरवर 10% याप्रमाणे लिहून घेऊया. आता आपल्याला हा शतमान स्तंभालेख काढायचा आहे म्हणून 100% आपल्याला इथे टक्के दाखवावे लागतील. 100% आपण टक्के दाखवूया. प्रत्येक सेंटीमीटरवर 10% विद्यार्थी. इथे लिहूया 10. दुसऱ्या सेंटीमीटरवर 20, 10 आणि 10 20. तिसऱ्या सेंटीमीटरवर 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. अशा प्रकारे आपण हे प्रमाण वाय अक्षावर दाखवले. आता आपल्याला ए तुकडीचा स्तंभ काढायचा आहे. आपल्या या स्तंभाची उंची किती येणार? 100पर्यंत येणार. कारण आपण एकूण विद्यार्थी 100 पैकी किती काढलेले आहेत? 100 पैकी आपल्याला 60 पैकी दिले होते, ते आपण 100 पैकी किती असे टक्केवारीमध्ये करून 100 पैकी किती असे काढले आहेत. म्हणजे आपल्या या स्तंभाची उंची येईल 100. म्हणून आपण 100वर येथे रेषा करून घेणार आणि एचा हा स्तंभ 100पर्यंत काढणार. 100 म्हणजेच 10 सेंटीमीटर उंचीपर्यंत हा स्तंभ आपण काढणार. आता यात आपल्याला दाखवायचे आहेत की ए श्रेणीमध्ये आलेले विद्यार्थी किती आहेत. पहा, ए श्रेणी मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे शतमान आपण काढले आहे 75%. म्हणून 75पर्यंत आपल्याला ए श्रेणीमधले विद्यार्थी दाखवायचे आहेत. इथून खाली 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 70 आणि 5 75. आता पहा, 75 दाखवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला 1 सेंटीमीटरमध्ये आपण 10% विद्यार्थी याप्रमाणे प्रमाण घेतले आहे. मग 1 सेंटीमीटरमध्ये छोट्या ओळी आहेत 10, म्हणजे प्रत्येक ओळीवर किती टक्के विद्यार्थी येतील, तर 1% विद्यार्थी. मग इथे आहे 70.
आणि अजून 5% म्हणजेच 5 ओळी लागतील, म्हणजे 70 आणि वरच्या 5 ओळी इथे आपल्याला खूण करायचे आहे. हे झाले आपले 75% विद्यार्थी ए श्रेणीमधले. इथपासून इथपर्यंत 75पर्यंत हे झाले आपले ए श्रेणीमधले विद्यार्थी, ते आपण रंगवूया. आता हे इथपर्यंत जे आहेत ते 75% विद्यार्थी ए श्रेणी मिळवलेले, आणि हे उरलेले जे आहेत ते किती आहेत, 25% विद्यार्थी, ते आपण न रंगवता तसेच ठेवले, ते आहेत ए श्रेणी न मिळालेले विद्यार्थी. आता आपल्याला बी तुकडीचा स्तंभ काढायचा आहे. हा स्तंभसुद्धा आपण 100पर्यंत काढणार, कारण आपण बी तुकडीचे विद्यार्थीसुद्धा पहा, उदाहरणार्थ इथे 55 पैकी 33 दिले होते, आपण ते 100 पैकी किती काढलेले आहेत, 100 पैकी आहेत आपले 60 आणि उरलेले आहेत 40, म्हणून आपण 100पर्यंत उंचीचा स्तंभ बी तुकडीवर सुद्धा काढणार आहोत. इथे पहा, बी तुकडी आहे, इथे आहेत 100पर्यंत उंचीचा स्तंभ आपण बी तुकडीवर काढणार अशा प्रकारे. आता ए श्रेणीमध्ये आलेले विद्यार्थी आपण 100 पैकी किती काढले होते, बी तुकडीमध्ये 100 पैकी ए श्रेणी मिळवलेले विद्यार्थी आहेत 60%, म्हणून आपण 60% विद्यार्थी खालून रंगवून घेणार. इथून खालून पहा, 10, 20, 30, 40, 50, 60, 60पर्यंतचे ही रेषा, म्हणजे आपण इथपर्यंतचे विद्यार्थी ए श्रेणी मिळवलेले आहेत ते खाली अशा पद्धतीने रंगवणार. आता सी तुकडीचा सुद्धा अशाच प्रकारे 100पर्यंत उंच आपण स्तंभ काढणार, कारण आपण सगळ्या तुकड्यांचे 100 पैकी किती, 100 पैकी म्हणजेच किती टक्के विद्यार्थी ए श्रेणी मिळवलेले आहेत ते काढलेले आहेत, आणि एकूण विद्यार्थीसुद्धा 100 पैकी आपण धरलेले आहेत. आता सी वर 100 उंचीचा एक स्तंभ आपण काढला. आता सी मध्ये, या स्तंभामध्ये आता आपल्याला ए श्रेणीमध्ये आलेले विद्यार्थी दाखवायचे आहेत. सी तुकडीतले, सी तुकडी पहा आणि ए श्रेणीत आलेले विद्यार्थी पहा. इथे आपण काढलेले आहेत सी तुकडीतले ए श्रेणीत आलेले विद्यार्थी, ते आले आहेत आपले 25%, म्हणून आपण सी तुकडीमध्ये खालून 25% विद्यार्थी रंगवणार आहोत. येथे आहेत 20 आणि वर 5 ओळी म्हणजेच 25%. हे आहेत आपले ए श्रेणीत आलेले विद्यार्थी, इथपर्यंतचे 25% आणि उरलेले ए श्रेणी न मिळवलेले विद्यार्थी. ए श्रेणी मिळवलेले विद्यार्थी आपण अशा पद्धतीने रंगवूया. आता आपल्याला काढायचा आहे डी तुकडीचा स्तंभ. डी तुकडीचा स्तंभ सुद्धा आपण 100 उंचीपर्यंत काढून घेणार. शंभर उंचीपर्यंत आपण एकूण विद्यार्थी दाखवलेले आहेत डी तुकडीमधले. आता आपल्याला ए श्रेणीमधले आलेले विद्यार्थी येथे खालून रंगवलेले दाखवायचे आहेत. आता डी तुकडीमध्ये पहा, ए श्रेणी मिळवलेले विद्यार्थी आपण काढले ते आले आहेत 20%, म्हणजे आपण खालून 20% रंगवलेले विद्यार्थी दाखवूया. पहा, येथून 20%, इथे आहेत 20, अशा प्रकारे इथपर्यंत आपण रंगवलेले विद्यार्थी दाखवणार. हे आहेत ए श्रेणीमध्ये आलेले विद्यार्थी, आणि वरचे उरलेले 80% 100 पैकी हे आहेत ए श्रेणी न मिळालेले विद्यार्थी. अशा प्रकारे आपण हा स्तंभ आलेख काढला. इथे आपल्याला लिहायचं असतं प्रमाण. आपण इथे लिहूया प्रमाण. प्रमाण बरोबर वाय अक्षावर वाय अक्षावर 1 सेमी बरोबर
आपण घेतले होते 10% विद्यार्थी, म्हणून आपण लिहिले 10%. नंतर आपण अशा प्रकारे रंगवून दाखवलेले होते ए श्रेणीमधले विद्यार्थी, म्हणून आपण अशी एक चौकट रंगवणार आणि इथे लिहिणार ए श्रेणीतील विद्यार्थी. नंतर न रंगवता आपण दाखवले आहेत उर्वरित विद्यार्थी, म्हणून आपण इथे लिहिणार उर्वरित विद्यार्थी. अशा प्रकारे आपण हा शतमान स्तंभालेख काढला. दुसरा प्रश्न, पुढील स्तंभालेखाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, शेजारील स्तंभालेख कोणत्या प्रकारचा आहे? स्तंभालेख आपण पाहूया. या स्तंभालेखामध्ये तूर उत्पादन आणि हरभरा उत्पादनाचा शतमान स्तंभालेख दाखवलेला आहे. इथे खाली शेतकरी दाखवलेले आहेत आणि त्यांचे उत्पादन वाय अक्षावर इथे दाखवले आहे. प्रमाण घेतलं आहे वाय अक्षावर प्रत्येक सेंटीमीटर बरोबर 10%. 10% उत्पन्न प्रत्येक सेंटीमीटरवर घेतले आहे. आता इथे प्रत्येक स्तंभाची उंची 100वर आहे, म्हणजेच हा शतमान स्तंभालेख आहे. आता या स्तंभालेखावरील प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न आहे, शेजारील स्तंभालेख कोणत्या प्रकारचा आहे? प्रत्येक स्तंभ येथे 100पर्यंत उंचीचा आहे आणि उत्पादनाचे शतमान असे इथे लिहिलेले आहे, म्हणजेच प्रत्येक उत्पादनाचे टक्केवारी इथे काढलेली आहे. म्हणजे 100पैकी किती उत्पादन झाले हे काढून मग दाखवलेलं आहे, म्हणजेच हा शतमान स्तंभालेख आहे. आपण लिहूया पहिल्या प्रश्नाचं उत्तर. हा स्तंभालेख शतमान स्तंभालेख आहे. आता दुसरा प्रश्न आहे, अजिताच्या शेतातील तुरीचे उत्पादन एकूण उत्पादनाच्या किती टक्के आहे? इथे आहे अजिता. तूर उत्पादन इथे रंगवलेल्या भागाने दाखवलेला आहे अशा प्रकारच्या. हे पहा, या अशा प्रकारे रंगवलेला भाग इथे 60पर्यंत आहे, म्हणजेच अजिताच्या शेतातील तुरीचे उत्पादन एकूण उत्पादनाच्या 60% आहे. आपण लिहूया एकूण उत्पादनाच्या 60% आहे. तिसरा प्रश्न, यश आणि रवी यांच्यापैकी कोणाचे हरभरा उत्पादनाचे शतमान किती जास्त आहे? आता पहा, आपण हे पाहूया. हा आहे आपला स्तंभालेख. स्तंभालेखामध्ये पहा, यश आणि रवी यांपैकी कोणाचे हरभरा उत्पादन जास्त आहे आणि ते कितीने जास्त आहे आपल्याला विचारलेलं आहे. आता पहा, आपण आधी यशचं हरभरा उत्पादन किती आहे ते काढू, नंतर रवीचं काढू आणि मग कोणाचं जास्त आहे ते लिहूया. इथे यशचे एकूण उत्पादन 100%, त्यापैकी त्याचे रंगवलेले आहे तूर उत्पादन ते आहे 50, म्हणजे राहिलेले 50 हे आहे त्याचे हरभरा उत्पादन. रवीचं पहा, हरभरा उत्पादन किती आहे? रवीचं हे 70पर्यंत आहे तूर उत्पादन आणि एकूण आहे 100पर्यंत, म्हणजे हे राहिलेलं आहे हरभरा उत्पादन. म्हणजे 100मधून हे तूर उत्पादन गेलं, 70 गेले, तर किती राहिले? 30% त्याचं आहे हरभरा उत्पादन. यशचं आलं होतं 50 आणि रवीचं आहे 30 हरभरा उत्पादन. मग कोणाचं जास्त आहे? तर यशचं जास्त आहे. आणि कितीने जास्त आहे? तर 30पेक्षा 50 कितीने जास्त आहेत? 20%ने. मग आपण लिहूया यशचे हरभरा उत्पादन
टक्केने जास्त आहे. चौथा प्रश्न, तुरीच्या उत्पादनाचे सर्वात कमी शतमान कोणाचे आहे? इथे पहा, तूर उत्पादन रंगीत भागात दाखवलेले आहे. आता याच्यातला सर्वात कमी भाग कोणता आहे? इथे आहे 40% तूर उत्पादन कोणाचे आहे? हे सुधाचे. मग आपण लिहूया सुधाचे शतमान सर्वात कमी आहे. पाचवा प्रश्न, सुधाच्या तूर व हरभरा यांच्या उत्पादनांची शेकडेवारी किती? येथे आहे सुधाचे उत्पादन एकूण आहे 100, त्यापैकी तूर उत्पादन आहे 40% आणि हरभरा उत्पादन 100 मधून हे तुरीचे उत्पादन गेले की मिळेल हरभरा उत्पादन. 100 मधून हे 40 गेल्यावर राहते 60%, म्हणजे तूर उत्पादन आहे त्याची 40% आणि हरभरा उत्पादन आहे 60%. आपण लिहूया सुधाचे तूर उत्पादन बरोबर 40% सुधाचे हरभरा उत्पादन बरोबर एकूण उत्पादन 100 वजा तूर उत्पादन बरोबर हरभरा उत्पादन 100 वजा 40 60%. आता तिसरा प्रश्न, काही शाळांतील इयत्ता 10वीतील विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करून मिळालेली माहिती पुढील सारणीत दिली आहे. ती माहिती शतमान स्तंभालेखाने दाखवा. आता पहा, आपल्याला शाळा दिल्या आहेत. पहिली शाळा, दुसरी शाळा, तिसरी शाळा आणि चौथी शाळा. या शाळांचा विज्ञान शाखेकडे कल असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या इथे दिलेली आहे. नंतर वाणिज्य शाखेकडे कल असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिली आहे आणि एकूण विद्यार्थी किती आहेत ते या कॉलममध्ये दिलेले आहेत. आपण नंतर 2 कॉलम करून घेतले. ते पहा, विज्ञान शाखेकडे कल असणाऱ्यांचे शतमान काढले आहे. म्हणजेच 150 पैकी 90 विद्यार्थी विज्ञान शाखेकडे कल असणारे आहेत. मग त्याला 100 ने गुणले म्हणून त्याचे टक्केवारी आपण इथे काढून घेतली आहे, म्हणजे शतमान काढले आहे. 150 पैकी 90 तर 100 पैकी किती? तर 100 पैकी आले आहेत 60%. अशा प्रकारे प्रत्येक शाळेचे विज्ञान शाखेचे टक्केवारी काढली. नंतर वाणिज्य शाखेकडे कल असणारे इथे पहा विद्यार्थी दिले आहेत. त्यापैकी आपण त्यांची प्रत्येकाची 100 ने गुणून टक्केवारी न काढता ही आलेली टक्केवारी आहे ती 100 मधून वजा केली. मग विज्ञान शाखेकडे वाणिज्य शाखेकडे कल असणारे विद्यार्थ्यांची टक्केवारी इथे आपल्याला आलेली आहे. प्रत्येक शाळेची आपण ती काढून घेतली आणि या माहितीच्या आधारे आपण शतमान स्तंभालेख काढला आहे. प्रथम एक्स अक्ष खाली काढून घेतला, नंतर वाय अक्ष काढला. एक्स अक्षावर शाळा दाखवल्या, पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी म्हणून शाळा दाखवल्या आहेत म्हणून इथे लिहिले खाली शाळा. नंतर वाय अक्षावर प्रत्येक सेंटीमीटर बरोबर 10% विद्यार्थी असे प्रमाण घेतले आहे 100 पर्यंत. नंतर आपण विज्ञान शाखेकडे कल असणारे विद्यार्थी खालून रंगवले आहेत. पहिल्या शाळेत विज्ञान शाखेकडे कल असणारे विद्यार्थी आहेत 60% म्हणून 60 वर खूण करून खालचे रंगवले आहेत. उरलेले विद्यार्थी आहेत वाणिज्य शाखेकडे कल असणारे. दुसरी शाळा घेतली, दुसरी शाळेतील विज्ञान शाखेकडे कल असणारे विद्यार्थी किती आहेत ते पाहिले. विज्ञान शाखेकडे कल असणारे विद्यार्थी आहेत 75% म्हणून येथे बरोबर 70 आणि वरती 5 रेषा मोजून खूण केली आणि खालून ते विद्यार्थी विज्ञान शाखेकडे कल असणारे रंगवलेले दाखवले. वरती राहिले वाणिज्य शाखेकडे कल असणारे विद्यार्थी. तिसऱ्या शाळेत सुद्धा विद्यार्थी पाहिले किती आहेत विज्ञान शाखेकडे कल असणारे. 50% विद्यार्थी विज्ञान शाखेकडे कल असणारे होते म्हणून आपण खालून
50पर्यंत उंचीचा एक स्तंभ काढला आणि खालचे विद्यार्थी रंगवलेले दाखवले. चौथ्या शाळेतले विद्यार्थी पाहिले. चौथ्या शाळेतले विद्यार्थी 40% विज्ञान शाखेकडे कल असणारे होते, म्हणून चौथ्या शाळेच्या 100पर्यंत आधी स्तंभ काढला आणि नंतर त्या स्तंभात 40% विद्यार्थी खाली रंगवलेले दाखवले. नंतर प्रमाण लिहून घेतले. वाय अक्षावर आपण 1 सेंटीमीटर बरोबर घेतले होते. 10% विद्यार्थी. अशा प्रकारे रंगवून आपण विज्ञान शाखेकडे कल असणारे विद्यार्थी दाखवले आहेत, म्हणून अशा प्रकारे एक चौकोन काढून विज्ञान शाखेकडे कल असणारे विद्यार्थी लिहून घेतलं. नंतर न रंगवलेले विद्यार्थी दाखवले आहेत, वाणिज्य शाखेकडे कल असणारे. अशा प्रकारे आपण हा स्तंभालेख, या आधीचा स्तंभालेख आपण व्यवस्थित काढून दाखवलेला आहे, म्हणून हा स्तंभालेख फक्त आपण समजावून सांगितला.